नमस्कार मित्रांनो. आपला आजचा व्हिडिओ ज्येष्ठ नागरिकांसाठी खास होणार आहे. कारण सरकारकडून 2026 मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे, त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून 8 नवीन योजना या कार्डसाठी देण्यात येणार आहेत. बऱ्याचशा सीनियर लोकांना अजून हा कार्ड कसा काढायचा व त्यासाठी कोणते पेपर लागतील, हे माहीत नाही आहे. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे कार्ड कसे काढायचे, कोणते कागदपत्र लागतील व कार्ड मिळाल्यानंतर कोणत्या योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल, हे पूर्ण सविस्तर सांगणार आहे. तसेच मी माझे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल बटनला क्लिक करा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण कोणते-कोणते कागदपत्र महत्त्वाचे असतात, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला हा कार्ड सोप्या पद्धतीने मिळेल व जास्त धावपळ करण्याची गरज भासणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ह्या व्हिडिओचा फायदा सर्व ज्येष्ठ लोकांना घेता येईल. सरकारने या योजनेला 3 भागांमध्ये वाटलेले आहे. सर्वात प्रथम म्हणजे आरोग्य योजना. या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य योजना पुरवण्यात येणार आहे. कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये या कार्डच्या माध्यमातून आपल्याला सर्वात प्रथम उपचाराची संधी मिळणार आहे. लवकरच सरकार कॅशलेस सुविधा सुद्धा घेऊन येणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना पैशांबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज भासणार नाही. पण आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तरच या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे वृद्ध अवस्था पेन्शन योजना. ही योजना प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे. सीनियर सिटिझनच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होण्याची सुविधा सुद्धा लवकरच चालू होईल. डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुद्धा या योजनेच्या अंतर्गत जीवन प्रमाणपत्र सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा सरकारने चालू केली आहे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची किंवा सारख्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. या कार्डच्या या कार्डच्या योजनेच्या अंतर्गत अजून अनेक योजना जोडल्या गेलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे हेल्पलाईन नंबर सुद्धा चालू करण्यात येणार आहे. त्या हेल्पलाईनवरून ते कोणत्याही प्रकारची मदत लवकरात लवकर मिळवू शकतील किंवा पोलिसांपर्यंत पोहोचू शकतील. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सहाय्यता सेंटर सुद्धा चालू केले जातील. त्याचा त्यांना कोणत्याही अडचणीमध्ये लवकरात लवकर मिळण्यास मदत होऊ शकेल. अजून एक सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे सर्व प्रवास भाड्यांमध्ये बस असो किंवा ट्रेन असो किंवा विमान असो, त्या ठिकाणी त्यांना दरामध्ये सवलत मिळणार आहे. त्यासाठी हे कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बँकेमध्ये सुद्धा वेगळे काउंटर व वेगळी लाईन ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची सोय असेल. बँकेमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दी असेल, तर ज्येष्ठ नागरिक कार्ड वापरून आपण सर्वात प्रथम ही सुविधा घेऊ शकता. तसेच सर्व आधार सेंटरवर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात प्रथम घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिक कार्ड वापरून आपण लाईनमध्ये न थांबता सर्वात प्रथम जाऊ शकता. जेणेकरून आपल्याला या कार्डमुळे कोणत्याही गर्दीमध्ये किंवा कुठेही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे हा कार्ड खूप महत्त्वाचा आहे. तो कसा बनवायचा व त्याच्यासाठी कोणते कागदपत्र लागतील, हे तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये समजवणार आहे. चला बघूया मग आपण हा कार्ड कसा बनवायचा, मग त्यासाठी कोणते-कोणते पेपर लागतात ते. ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? आता ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे तुमचं वय 60 वर्षाच्या वर असायला हवं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुमचा शाळा सोडलेला दाखला. शाळा सोडलेला दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यावर तुमचं नाव, जन्मतारीख हे असणार आहे. तो महत्त्वाचा आहे, तो असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा डॉक्युमेंट हा रहिवासी दाखला. रहिवासी दाखला हा ग्रामपंचायत, तलाठी किंवा पोलीस पाटील या तिघांचाही चालू शकेल. त्याच्यानंतर असेसमेंट म्हणजे ग्रामपंचायतमधून मिळालेला आपल्या घराची पावती, अर्जदाराचा एक फोटो, रेशन कार्ड, घरातील एका व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर. हे गरजेचं आहे, कारण जर प्रवासामध्ये किंवा बाहेर तुम्ही कुठे गेला असाल, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, तर ह्या नंबरवर कोणी कॉल करू शकेल. त्याचा ज्या व्यक्तीचा तुम्ही नंबर द्याल, तो त्या कार्डवर येतो प्रिंट करून. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यावर पोहोचण्यास मदत होईल.
त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे. ह्या सर्व पेपरच्या मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये घेऊन जावा. तिथे तुम्हाला हा कार्ड अ, 10 ते 15 दिवसामध्ये मिळेल. त्याच्यानंतर तो कार्ड आल्यानंतर आपली त्याच्यावर सही करायची असते. ती सही झाल्यानंतर ते कार्ड तुम्हाला बनवून देतील व या कार्डचा तुम्ही बऱ्याच ठिकाणी उपयोग करू शकता. खूप सोप्या पद्धतीमध्ये कार्डचे फायदे आणि कार्डला लागणारे पेपर व ते कसे काढायचे मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचेल कसा हे बघा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व ऑल बटनला क्लिक करा जेणेकरून माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. धन्यवाद.